ही आमची पहिलीच बैठक झालेली आहे। जेव्हा मी शपथ घेतल्यानंतरच्या पहिल्या दुसऱ्या आठवड्यामध्ये आम्ही त्याची पूर्ण म्हणजे कलेक्टर साहेब, आपल्या जिल्हा परिषद सगळ्या डिपार्टमेंटच्या एचओडींची बैठक घेतली। जिल्ह्याचा सगळा काय काय आज स्थितीला आहे, मला पुढे काय करायचंय आणि मला याची जाणीव आहे की जिल्ह्यातल्या सगळ्या जिल्हावासियांना माझ्याकडून खूप अपेक्षा आहेत आणि त्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी मी कुठे कमी पडू नये म्हणून पूर्ण आढावा आम्ही घेतलेला आहे। त्या दृष्टीने आमचे काम चालू आहे। आणि दुसरं, ऊर्जा मंत्री म्हणून मी सांगते, राज्यमंत्री म्हणून, की आपल्या राज्याला लाभलेले ऊर्जावान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी एवढं सुंदर ऊर्जा क्षेत्रातलं आपल्या राज्याचं पूर्ण नियोजन केलेलं आहे की राज्य आपलं भारतातलं पहिलं राज्य असणार आहे जे 25,000 मेगावॅट हे सोलार ग्रीन एनर्जीवरून आपण तयार करणार आहोत। हे आपल्याला येणाऱ्या दिवसांमध्ये दिसणार आहे। त्यामुळे सगळे जे काही आपल्या कमतरता आहेत जिल्ह्यामध्ये, त्या आता मी मंत्री झाले 1 महिना झाला की सगळ्यात जादूची क्षण नाही की तुम्हाला 1 महिन्यात काय चेंज दिसेल, पण बऱ्यापैकी सगळ्यांच्या अपेक्षा पूर्ण करण्याचा मी प्रयत्न करेन। तुम्हाला पण मी विनंती करते की जिल्ह्यातले नागरिक म्हणून तुम्ही सुद्धा वेळोवेळी मला मार्गदर्शन केलं पाहिजे, सहकार्य केलं पाहिजे। ठळक घडामोडींसाठी देशोन्नती न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा। मुंबई, पुणे, नागपूर, मराठवाडा असो का विदर्भ, राजकीय, सामाजिक, शैक्षणिक क्षेत्र असो का क्रीडा, सर्वच घडामोडीचे विश्लेषण पाहायला विसरू नका। फक्त देशोन्नती न्यूजवर।